नाशिक महानगरपालिकेसाठी भाजप उमेदवारी यादी आज जाहीर करणार नाहीये। बंडखोरी टाळण्यासाठी उद्या थेट एबी फॉर्म वाटप करणार असल्याची माहिती नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे। ऐकतोय की फॉर्म आपण यादी डिक्लेअर न करता बंडखोरी टाळावी याच्यासाठी थेट उमेदवारांना फॉर्म देणार आहात। जवळपास असाच निर्णय आमचाही झालेला आहे। आम्ही आता कुठली यादी जाहीर करणार नाही आणि उद्या शेवटी 1 वाजता 12 वाजता आम्ही सर्वांना एबी फॉर्म या ठिकाणून देऊ। हे खरं आहे त्याबद्दल की म्हणजे मागणाऱ्यांची संख्या खूप आहे आणि त्यानंतर बंडखोरी होऊ नये, फार नाराजीला सामोरं जाऊ नये। पण आता ही नाराजी दिसायला सुरुवात झाली, अनेक लोकांनी इतर पक्षांकडे दार ठोकायला नाही, होणार आहे। इथे सर्वाधिक मागणी भारतीय जनता पक्षाकडे तिकिटांची आहे, 2 नंबरवर शिवसेनेकडे आहे, काँग्रेस राष्ट्रवादीकडे तर कोणी जात नाही, मनसेचं तर फक्त इंजिन राहिले, डब्बे सगळे गायब आहेत मागचे, तिथे कोणी राहिलेलं नाहीये आणि म्हणून थोड्या अधिक प्रमाणामध्ये मग इथे नाही मिळालं तर तिथे ही सगळी स्वाभाविक नवीन अनेक निष्ठावंतांचं असं म्हणणं आहे की त्यांना डावललं गेलं, ज्या लोकांचं इन्कमिंग झालं काल पक्षामध्ये त्यांना तिकीट जात आहेत। नाही, असं नाहीये। निष्ठावंत आहेत, गेल्या अनेक वर्षापासून काम करणारे कार्यकर्ते आमच्याकडे या ठिकाणी आहेत, पण शेवटी निवडण्याची क्षमताही आपण बघितली पाहिजे, कारण गेल्या वेळी काही फार आमची मोठी संख्या इथे नव्हती महापालिकेमध्ये आणि आज आम्हाला बहुमतात पोहोचायचं आहे, 51-52% 55% पोहोचायचं आहे। मग असं असताना आम्हाला थोडं निवडून येण्याची क्षमता कोणाची आहे हेही बघावं लागणार आहे। आज नवीन लोकांचं इन्कमिंग खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे, पण ते जर सक्षम असतील की यांच्याशिवाय इथं आता पर्याय नाही तर त्यांना तिकीट द्यावे लागतील। आम्ही जुने आणि नवे या दोघांचाही सगळ्यांचा मेळ घालून या ठिकाणी चांगलं कॉम्बिनेशन या ठिकाणी तयार झालेलं आहे। आता अंतिम टप्प्यामध्ये सगळी आमची यादी आहे, आज संध्याकाळी आम्ही ती पूर्ण फायनल करू आणि उद्या एबी फॉर्म आम्ही सगळ्यांना देणार आहोत। तेव्हा थेट उमेदवारांना एबी फॉर्म मिळणार आहेत, यादी जाहीर होणार नाहीये, म्हणजे उमेदवार व्हेंटिलेटरवर आहे।